माजी आमदार फारुख शाह यांच्या हस्ते 25 लाखांच्या विकासकामाचा शुभारंभ। मूलभूत सोयी सुविधांच्या अंतर्गत धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 19 मधील शब्बीर नगर 100 फुटी रोड ते हनीफ पिंजारी यांच्यापर्यंत तसेच नॅशनल हायवे जावेद गॅरेज परिसरापर्यंतच्या 25 लाख रुपये किंमतीच्या विकासकामाचा शुभारंभ माजी आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला। या कार्यक्रमाला माजी नगरसेवक सद्दाम मुल्ला, रफिक पठाण, आसिफ पोपत, समीर खान, रफिक शाह, कौसर शाह, दीपा नाईक, डो पवार, साजिद पेलवान, हाफिज भैया ग्रुप, शब्बीर नगर, पापामुलाजी ग्रुप, 7 ग्रुप तसेच सलीम भैया ग्रुप, शब्बीर नगर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माजी आमदार फारुख शाह यांचा सत्कार केला। माजी आमदार फारुख शाह म्हणाले, धुळे शहराच्या विकासासाठी मी कधीही जातीयवाद किंवा भेदभाव केलेला नाही। सर्वांना समान न्याय कसा मिळेल, नागरिकांचे जीवनमान कसे सुधारेल आणि त्यांना आवश्यक मूलभूत सुविधा कशा उपलब्ध करून देता येतील, यासाठी मी माझ्या 5 वर्षांच्या कार्यकाळात सातत्याने प्रयत्न केले आहेत। धुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी माझे प्रयत्न आजही सुरू आहेत आणि यापुढेही ते सुरूच राहतील। शहरासाठी जे विकासकाम आवश्यक असेल ते पूर्ण करण्यासाठी मी संपूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहे, असेही त्यांनी सांगितले। तसेच सध्याच्या लोकप्रतिनिधींवर टीका करताना फारुख शाह म्हणाले की आजचे लोकप्रतिनिधी केवळ कमिशनखोरीवर जगत असून त्यांच्या कारकिर्दीत धुळे शहरासाठी कोणतेही ठोस विकासकाम झालेले नाही। नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठीही त्यांनी प्रभावी प्रयत्न केलेले नाही। प्रभाग क्रमांक 19 येथे शब्बीर नगर भागात 100 फुटी रस्त्यापासून तर हनीफ पिंजारी यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरणाचा कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। खरं तर ह्या एरियात ह्या भागात रस्त्यांची खूप दुरवस्था झालेली होती आणि त्यासाठी आमचे युवा नेते रफिक पठाण तसेच माजी नगरसेवक सद्दाम हुसेन खान तसेच समीर भाई खान, विकन शाह, अजर अली भाई सय्यद आणि येथील नागरिकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती। त्यासाठी मी नगर विकास विभागातून नागरिकांची मूलभूत सोयी सुविधा या योजनेअंतर्गत 25 लाख रुपये मंजूर केले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। या सभेत आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला अध्यक्ष दीपा मॅडम तसेच अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत।